बारामती म्हटलं की विकासाचा रोल मॉडेल म्हणून बारामतीची ओळख संपूर्ण राज्यात आहे। मात्र खऱ्या अर्थाने बारामतीचा विकास आभासी आहे का? कारण बारामती तालुक्यातील ग्रामीण भागात रस्त्यांच्या झालेल्या निकृष्ट दर्जाच्या कामांमुळे नागरिकांच्या जीवाशी खेळ होतोय का, असा सवाल या निमित्ताने उपस्थित केला जातोय। बारामती तालुक्यातील अंजनगाव भरणपूर रस्त्यांच्या ओढ्यावरील पुलाचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असून पुलासाठी वापरलेल्या लोखंडी सळ्या या चक्क बाहेर आल्या आहेत। यामुळे नागरिकांच्या जीविकास धोका निर्माण झाला आहे। नमस्कार मित्रांनो, आज खरं तर एका महत्त्वाच्या विषयावरती आपण बोलणार आहोत। बारामती म्हटलं की विकासाचं रोल मॉडेल म्हणून संपूर्ण बारामतीची भारतातच नव्हे तर जगात ख्याती आहे। मग असं असताना बारामतीचा विकास नेमका कसा आहे हे पाहण्यासाठी राज्यातून लोक बारामतीत येत असतात। आता खरं तर हाच बारामतीचा विकास नेमका काय आहे, हा विकास मी आता आपल्या प्रेक्षकांना दाखवणार आहे। आपण पाहू शकता, मी आहे अंजनगाव आणि बऱ्हाणपूरचा जो काही मधला रस्ता आहे, जो पूल आहे, त्या पुलाच्या रस्त्यावरती। खरं तर हे काम अनेक वर्षांपासून रखडले गेल्याची माहिती त्या ठिकाणी नागरिकांकडून मिळते। मात्र हे काम होऊन 4 ते 5 अंदाजे 4 ते 5 वर्ष खरं तर हे काम पूर्ण झालेले। मात्र आपण पाहताय की बारामतीच्या या विकासामध्ये खरं तर ठेकेदारांचं किती मोठं योगदान आहे। कोट्यावधी रुपये खर्च करून खरे तर रस्ते लोकांसाठी बनवले जातात आणि खरं तर हे ठेकेदार नागरिकांच्या जीवाशी खरं तर खेळण्याचं काम करतायत का असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही। ह्याच बाजूला आपण समोर बघा, खरं तर इकडं पूल आहे, या पुलावर खालून खरं तर ओढा आहे आणि या ओढ्यावरच्या वरती या पुलाचं काम केलेलं आहे। अनेक वर्षांपासून हा पूल त्या ठिकाणी रखडल्याचं नागरिकांकडून बोललं जात होतं। त्यानंतर देखील रखडल्यानंतर हे काम झाल्यानंतर साधारणतः 4 ते 5 वर्ष हे काम होऊन आता ह्या कामाची परिस्थिती नेमकी काय आहे हे आपण प्रत्यक्ष आपल्या प्रेक्षकांना दाखवू। खरं तर बारामती तालुक्यात कोट्यावधी रुपये निधी हा अजित पवार त्या ठिकाणी विकास कामांसाठी आणत असतात। मग असं असताना खरं तर हा निधी जनसामान्यांच्या खिशातून खरं तर ही कामं केली जातात। मग असं असताना या निधीचा खरं तर अपव्यय होतोय का असं म्हटलं तरी त्या ठिकाणी वावगं ठरणार नाही। खरं तर ही जी काही कामाची पद्धत आहे, ही कामाची पद्धत बघा आणि हाच खरा बारामतीचा विकास आहे। अजित पवार सांगतात बारामतीत कोट्यावधी रुपये मी आणतो, कोट्यावधी रुपयांची कामं केली जातात। पण मला दादांना हे सांगायचंय, दादा खरं तर तुमच्या बारामतीमध्ये अशी कामे चालतात आणि या कामाला नेमका तुमचा पाठिंबा आहे का, असा त्या निमित्तानं नागरिकांचा सवाल आहे। खरं तर अजित पवारांनी देखील अशी कामं जी काही ठेकेदार करतात, ह्या ठेकेदारांना ब्लॉकलिस्ट करावं। कारण अजित पवार सांगतात की मी अशी कामं करणाऱ्या ठेकेदारांना खरं तर ब्लॅकलिस्टला टाकतो, मात्र खरं अजित पवार जे बोलतात ते करत नाहीत, अशी चर्चा देखील नागरिकांमध्ये। मग या बारामती तालुक्यातील अंजनगाव आणि बऱ्हाणपूरला जोडणाऱ्या या रस्त्याची जर ही दुरावस्था असेल, अनेक वर्ष रखडलेलं काम होऊन गेल्या 5 वर्षापूर्वी हे काम झालं अशी माहिती मिळत आहे। मग असं असताना ह्या रस्त्याची अशी दुरावस्था का? आणि खरं तर या ओढ्यावरून अनेक गाड्यांची वाहतूक असते, शाळेसाठी लहान मुलं ये जा करीत असतात। मग जर या ओढ्यावरून जात असताना याच्या विद्यार्थ्याचा असेल किंवा नागरिकांचा असेल, जर अपघात झाला आणि त्याचं जीविताचं जर बरं वाईट झालं तर ह्याला नेमकं जबाबदार कोण? अशा आपण पाहताय अशा गाड्या या निमित्तानं ह्या पुलावरून अशा वाहतूक होत असतात। मग जर अशी वाहतूक होत असताना जर या ठिकाणी ह्या सळ्या खरं तर ज्या पुलाच्या बांधकामामध्ये ह्या सळ्या वापरल्यात, ह्या खरं तर हे स्टील बाहेर आल्याचं चित्र त्या ठिकाणी पाहायला मिळतंय। मग असं असताना या सगळ्या परिस्थितीला नेमकं जबाबदार कोण, असा उत्तर आता बारामतीच्या लोकप्रतिनिधींना इथले नागरिक त्या ठिकाणी विचारू लागले आहेत। त्यामुळे आता हे जे काम करणाऱ्या ठेकेदारावरती खरं तर अजित पवारांच्या माध्यमातून कारवाई केली जाणार का आणि ह्या ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट मध्ये टाकलं जाणार का, यामुळे अजित पवार या कामासंदर्भात गांभीर्याने निर्णय घेणार का, हा सवाल या निमित्तानं उपस्थित केला जातोय। खरं तर बारामतीचा विकास दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न होता। इतरही व्हिडिओच्या माध्यमातून बारामती तालुक्यातील जी काही कामं ठेकेदारांच्या माध्यमातून निकृष्ट दर्जाची केली जातात आणि कोट्यावधी रुपये त्या ठिकाणी जनतेचे पैसे त्या ठिकाणी लुटले जातात, या सगळ्या गोष्टीला आळा बसवण्यासाठी खरं तर हा छोटासा एक प्रयत्न आहे आणि अजित पवार देखील आता या गोष्टीची गंभीर दखल घेतील आशा व्यक्त करू। तोरता इथे थांबू। धन्यवाद।